इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुखी माणसाचा सदरा घातलेला माणूस पाहिलाय का तुम्ही कधी? अहो, माणूस राहू दे, तुम्ही तो सदरा तरी पाहिलाय का? नाही ना? खरंच, या जगात एकही व्यक्ती अशी नसेल जिला कसलंही दुःख नाही, ताण नाही. मग मनातला ताण, भीती, काळजी हे सगळं दूर करण्यासाठी बरेच जण जीवापाड प्रयत्न करतात. पण तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसेल तर अशावेळी गरज पडते ती योग्य उपचार पद्धतीची. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण इथे आमंत्रित केलंय सई साने यांना आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ऊर्जा उपचार पद्धती तसंच ॲक्सेस बार्स उपचार पद्धती याविषयी. मॅडम नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. मॅडम, ऊर्जा उपचार पद्धत किंवा एनर्जी हिलिंग म्हणजे नेमकं काय? ऊर्जा उपचार पद्धत ही प्रचलित पद्धतीपेक्षा थोडी वेगळी अशी एक उपचार पद्धतच आहे. आपल्याकडे असं मानलं जातं की शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि या भौतिक शरीराभोवती त्याची स्वतःची अशी एक सूक्ष्म ऊर्जा प्रणाली असते. आता ही ऊर्जा प्रणाली जेव्हा इम्बॅलन्स्ड होते तेव्हा आपल्याला त्याचे त्रास व्हायला लागतात. बरोबर. जेव्हा ती बॅलन्स्ड असते तेव्हा आपल्याला काही फार त्रास होत नाहीत, पण ती ऊर्जा जेव्हा कमी जास्त होते, त्यात काही बिघाड होतो, तेव्हा त्याला आपल्याला परत पूर्वस्थितीला आणावं लागतं. जसं त्याचं नाव आहे त्याप्रमाणेच ही ऊर्जा उपचार पद्धती आपल्या ऊर्जा प्रणालीला किंवा आपण इंग्रजीमध्ये ज्याला एनर्जी सिस्टीम्स म्हणतो त्याच्यावर सर्वंकष उपचार करणारी पद्धत आहे. अरे वा, खूपच छान. पण या उपचार पद्धतीबद्दल पूर्वी मी तरी कधी ऐकलं नाहीये. म्हणजे हे काहीतरी नवीन आहे का? नाही, अजिबात नाही. अगदी प्राचीन काळापासून ह्या पद्धती जगभरात वापरल्या जातात. बर. याची मुळं आपल्या परंपरेत आणि प्राचीन चीनी उपचार पद्धतींमध्ये सुद्धा सापडतात. पण इथे एक गैरसमज मला दूर करायचा आहे आणि तो म्हणजे एनर्जी हिलिंग किंवा ऊर्जा उपचार पद्धत म्हणजे कोणत्याही प्रकारचा जादूटोणा नाही. तसंच एनर्जी हिलिंग हे वैद्यकीय उपचारांना पर्याय म्हणून नक्कीच वापरता येत नाही. हे फार महत्वाचं आहे. कोणताही एनर्जी हिलर तुम्हाला वैद्यकीय उपचार घेऊ नका किंवा असलेले उपचार बंद करा असं सांगणार नाही. एनर्जी हिलिंग ही वैद्यकीय उपचारांना पूरक अशी उपचार पद्धती आहे. ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये उपचार करणारी व्यक्ती ऊर्जेचा समतोल साधण्यासाठी काही चिन्ह, वस्तू किंवा आपल्या हातांद्वारे आपल्या शरीरात हिलिंग एनर्जी म्हणजेच उपचारक ऊर्जा प्रवाहित करतात आणि त्यामुळे शारीरिक आणि मानसिक असे अनेक फायदे झालेले आपल्याला दिसून येतात. पण मग हे एनर्जी हिलिंग नक्की काम कसं करतं आणि आपल्याला कसं कळणार की आपल्याला पण एनर्जी हिलिंगची गरज आहे? मी जसं मगाशी म्हटलं ना तसं आपल्या शरीराभोवती एक सूक्ष्म असं ऊर्जा क्षेत्र किंवा ऊर्जा प्रणाली असते. आपल्या शरीर आणि मनावर या ऊर्जेचा परिणाम होत असतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असंतुलन किंवा अडथळे आले तर त्याचा आपल्या शरीर मनावर परिणाम झालेला दिसून येतो. मग कदाचित त्यातून शारीरिक आजारपण उद्भवू शकतं, मानसिक संतुलन बिघडतं किंवा आपल्या भावनांवर पण परिणाम झालेला दिसून येतो. हो. स्वतःवरच मर्यादा घालणारे लाईफ पॅटर्न्स म्हणजे लिमिटिंग बिलीफ्स, तुमच्या प्रगतीतील अडथळे अशा निरनिराळ्या गोष्टी ह्याच्यातून आपल्याला दिसतात. आता आपल्याला ह्याची गरज आहे हे कसं कळतं? तर कधी कधी असं होतं की काहीही कारण नसतं पण आपल्याला उगीचच उदास वाटायला लागतं. सगळ्या गोष्टी अडकून पडल्या आहेत, आपली काही कामं होत नाहीयेत असं वाटायला लागतं. छोट्या छोट्या गोष्टींचा मनावर परिणाम होतो. अशा असंख्य गोष्टी असतात. कधी आजारी पडायला होतं, सगळ्या तपासण्या केल्या तरी त्याचं कारण सापडत नाही. अशा वेळेला तुमची एनर्जी इम्बॅलन्स झालेली असते, ती अडकून पडते. मग त्यावेळी एनर्जी हिलिंग तुम्हाला ह्यातून बाहेर काढतं. पण मग एनर्जी हिलिंगने हा समतोल कसा साधायचा आणि एनर्जी हिलिंग करतात म्हणजे नेमकं काय करतात? सांगते. एनर्जी हिलिंगच्या अनेक पद्धती आहेत. काही प्राचीन परंपरांमधून येणाऱ्या आहेत तर काही अगदी अलीकडच्या काळात आपल्याला सापडलेल्या आहेत. आता ह्यांच्यातली काही नावं घ्यायची तर रेकी आहे, कीगॉंग आहे. रेकी तर जनरली सगळ्यांना माहिती असतं. हो हो.
आपल्याकडे सप्तचक्रांचा एक उल्लेख असतो, तर त्या सप्तचक्रांचं बॅलन्स करणं ही एक पद्धत आहे. अशा अनेक वेगवेगळ्या पद्धती सध्या प्रचलित आहेत. या पद्धतीच्या माध्यमातून तुमची अडकलेली एनर्जी मोकळी करतात, त्यातील अडथळे बाजूला करतात. आता प्रत्येक मोडॅलिटी वापरण्याची, मोडॅलिटी म्हणजे पद्धत, प्रत्येक मोडॅलिटी वापरण्याची एक विशिष्ट पद्धत असते, त्याचा तिथे वापर केला जातो. बरं मॅडम, मला असं सांगा की तुम्ही स्वतः या पद्धतीचा अनुभव घेतलाय का? हो, घेतलाय ना. मी स्वतः यातल्या 3 वेगवेगळ्या पद्धतींचा अनुभव घेतलेला आहे. अरे वा. पण मला त्यातली जी सर्वात प्रभावी पद्धत वाटली ती म्हणजे ॲक्सेस बार्स थेरपी. ॲक्सेस बार्स थेरपी ही कुठली थेरपी आणि तुम्हाला ही थेरपी घ्यावीशी का वाटली? सांगते. ॲक्सेस बार्स थेरपी ही एक अत्यंत प्रभावशाली अशी ऊर्जा उपचार पद्धती आहे. बर. पण ॲक्सेस बार्सबद्दल सांगण्याआधी मला ती का घ्यावीशी वाटली ना ते सांगते. मी मूळची मुंबईची. 2000 साली मी जेव्हा रत्नागिरीत आले तेव्हा माझ्यासाठी तो एक मोठा बदल होता. मला आधीच सायनसचा भरपूर त्रास होता. इथे आल्यावर इथली दमट हवा आणि झाडांचे परागकण म्हणजे पोलन्स त्यांची ॲलर्जी होऊन मला वारंवार सर्दी व्हायला सुरुवात झाली. त्यात मी गेली बरीच वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करते, त्यामुळे खडूचे कण ते माझ्या त्रासात भरपूर भर घालायचे. अरे बापरे. हा त्रास मी जवळजवळ 2023 पर्यंत सहन केला. बापरे, म्हणजे जवळजवळ 23 वर्ष हा त्रास तुम्ही सहन केलात. आणि त्याच्यात भरीला मला पहिल्यापासून अर्धशिशीचा पण त्रास होता. ज्यांना अर्धशिशी आहे ना त्यांनाच माझा त्रास समजू शकेल. खरंय खरंय. डोकंदुखी सुरू होण्यासाठी ना मला इतकंसं सुद्धा कारण पुरायचं, किंबहुना कारण लागायचं सुद्धा नाही. आणि त्यासाठी मी किती औषधं घेतली ते माझं मलाच माहीत. खरंय. ह्या सगळ्यांसाठी औषधं सुरूच होती, पण मी त्या त्रासाला खूप कंटाळले होते. ह्या सगळ्याला शारीरिक कारणं जितकी जबाबदार आहेत तितकाच स्ट्रेसचा पण त्याच्यात मोठा वाटा आहे असं मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की शारीरिक आजाराचं कुठेतरी आपल्या मनाशी पण कनेक्शन असतं. पण म्हणजे तुम्हाला हे सगळं मानसिक त्रासामुळे होत होतं की कसं? नाही, असं नाही म्हणता येणार. मानसिक त्रासामुळे होत नव्हतं. या त्रासामागे शारीरिक कारणच होती, पण स्ट्रेसमुळे तो माझा त्रास आणखी वाढत होता. पण या सगळ्यात तुम्हाला मग ॲक्सेस बार्सबद्दल माहिती कशी काय मिळाली? 2023च्या शेवटी एक पोस्ट माझ्या वाचण्यात आली. बर. त्यात ॲक्सेस बार्स एनर्जी हिलिंगबद्दल माहिती, त्याचे फायदे आणि हे एनर्जी हिलिंग आपण कशा कशासाठी घेऊ शकतो ते सगळं लिहिलेलं होतं. त्याखेरीज त्यात त्या उपचारकर्तीचे अनुभव लिहिलेले होते. ते सगळं वाचून मला जरा कुतूहल वाटलं आणि आशा पण वाटली की कदाचित माझं दुखणं यामुळे बरं होऊ शकेल. अच्छा, म्हणजे ती पोस्ट वाचून तुम्ही ॲक्सेस बार्स करून घ्यायला गेलात? अगदी लगेच नाही गेले. असं बघ, मी पहिल्यांदाच असं काहीतरी वाचत होते. हो ना. त्यापूर्वी मला एनर्जी हिलिंगबद्दल माहिती होती. त्यातल्या एका मोडॅलिटीचा मी अनुभव पण घेतला होता, पण त्याने मला जितका म्हणावा तितका फायदा झाला नव्हता. मग अशा वेळी आपण प्रत्येक गोष्ट पारखून घेतो की नाही? नक्कीच. मी पण तेच केलं. म्हणजे नक्की काय केलं तुम्ही? मग मी ज्यांची ती पोस्ट होती ना त्यांच्याशी संपर्क साधला. ॲक्सेस बार्स म्हणजे काय, ते कसे काम करतात, त्यांचा फायदा काय होतो, ही सगळी माहिती मी त्यांच्याकडून समजून घेतली. आणि ती समजून घेतल्यानंतर मग मी त्याच्यावर माझं स्वतःचं वाचन, स्वतःचा अभ्यास सुरू केला. त्यांनी जे काही सांगितलं ते सर्व मी तपासून घेतलं. त्यातून मला बरीच माहिती मिळाली. पण मग आमच्या श्रोत्यांना पण सांगा ना, ॲक्सेस बार्स किंवा एनर्जी हिलिंग म्हणजे नेमकं काय, ते कसं करतात आणि त्याचे फायदे तोटे काय याबद्दल पण जरा सांगा. ॲक्सेस कॉन्शियसनेस या एनर्जी हिलिंग पद्धतीमध्ये मुख्यतः काही टूल्स आणि टेक्निक्स आहेत ज्यामुळे आपल्याला आपली जाणीव विस्तारायला मदत होते. जाणीव विस्तारते म्हणजे काय होतं, आपल्या जगण्यात एक सजगपणा, एक सहजपणा येतो. त्यांचा मोटो काय आहे माहिती आहे तुला? नाही, आम्हाला पण ऐकायला आवडेल ना. त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो. अरे वा. म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर तुम्हाला सर्व माहीत आहे. आपण म्हणतो ना तुझं आहे तुझं पाशी. बरोबर. त्याची तुम्हाला जाणीव करून द्यायची. ॲक्सेस बार्सना तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात. तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते की तुमचं आयुष्य घडवताना तुमच्याकडे कायम स्वतःचा चॉईस असतो. शिवाय देर इज नो जजमेंट, नो राईट ऑर रॉंग. बरोबर. काय चूक काय बरोबर ह्या गोष्टी फार सापेक्ष असतात.
इतरांचंही जजमेंट नाही आणि सेल्फ जजमेंट पण नाही. हे सगळं समजून घेतल्यानंतर मी स्वतःसाठी हे उपचार करून घेण्याचा निर्णय घेतला आणि मग मी ते करूनही घेतले. नाही, हे सगळं ऐकताना खूप मला छान वाटतंय. पण म्हणजे तुम्ही नेमकं काय केलं आणि हे हिलिंग कसं करतात हे जाणून घ्यायला मला आवडेल. नेमकं काय केलं तर ऐक. ॲक्सेस बार्सच्या मागचं मूळ तत्व असं आहे की आपल्या डोक्यावर म्हणजे आपल्या मानेपासून ते टाळूपर्यंत 32 एनर्जी पॉईंट्स असतात. वेगवेगळ्या ठिकाणी ते असतात. हां. आता आपण दिवसभरात जे विचार करतो, आता जर आज थोडं तपासून बघितलं तर आपण दिवसभरात किती विचार करतो ते कळेल आणि मग आपल्या वयाच्या आणि 365 दिवसांना गुणाकार करून आपल्याला त्या विचारांचा आकडा कळेल आणि जरा गोंधळायला पण होईल की इतका विचार आपण करतो. खरंय. त्याच्याखेरीज आपल्या मनातल्या भावना, बरेचदा आपण स्वतःवर अनेक मर्यादा घालून घेत असतो. लिमिटिंग बिलीफ्स ज्याला म्हणतो, की मी हे असं केलं तर चालेल का, चालणार नाही, अशा अनेक गोष्टी. त्याच्याखेरीज बरेचदा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांचे विचार, विकार, भावना, समजुती असं सगळं उचलत असतो. म्हणजे मला असं म्हणावंसं वाटतं की लोक काय म्हणतील या 3 शब्दांचा जास्त विचार आपल्या डोक्यात चालू असतो. अर्थात चालू असतो, त्याचाच विचार चालू असतो आपल्या डोक्यात. खरंय. आणि त्याच्याखेरीज त्याच्यामुळे उद्भवणारे आणि आपले स्वतःचे सुद्धा ताण, भीती, चिंता, काळजी अशा अनेक गोष्टी आपल्या डोक्यात असतात. खरंय. काय नसतं. आणि ह्यातला सगळा म्हणजे जवळजवळ 90% भाग हा अनावश्यक कचरा असतो. 100%. आता मला सांग, हे सगळं कुठे जातं साठवलेलं? कुठेच तर नाही. कुठेच नाही जात. हे सगळं या 32 पॉइंट्समध्ये साठून राहतं. अरे बापरे. आता तू मला सांग, जर आपण घरातला कचरा काढला नाही तर काय होईल? आजार पण येईल. हां, तसंच डोक्यातला अनावश्यक कचरा काढला नाही तर काय होईल याचा विचार कर. या सगळ्याचा कळत नकळत आपल्या तब्येतीवर तर परिणाम होतच असतो. खरंय. परंतु आपल्या मनावर परिणाम होऊन आपण आपल्याच आयुष्यात त्यामुळे अडथळे निर्माण करतो. नक्कीच. आपण म्हणतो ना, आयुष्यात सकारात्मकता आणा, पण ती आणायची झाली तर आपल्या मनात जागा कुठे आहे? तिथे तर नको त्या विचारांची गर्दी आहे. तर हे हिलिंग करताना, ह्या हिलिंगला बार्स रन करणे असं म्हणतात. तर हे बार्स रन करताना ते करणारी व्यक्ती आपल्या डोक्यावरच्या पॉइंट्सना बोटांनी हलका स्पर्श करते आणि तिथे एनर्जी प्रवाहित करते. आणि तिथे ही जी विचारांची, भावनांची, भीती, ताण, समजुती या सगळ्या गोष्टींची जी बीजं साठून राहिलेली असतात त्याचा निचरा व्हायला सुरुवात होते. आणि मग तिथे हव्या असलेल्या गोष्टींसाठी जागा निर्माण होते. अरे वा. त्याचा परिणाम काय? तर सगळा अनावश्यक डेटा निघून जाऊन एक प्रचंड मोठा अवकाश निर्माण होतो आपल्या मनात. आता तिथे सकारात्मक विचारांसाठी जागा झाली ना, गोष्टी अलाइन व्हायला लागतात आणि तुमच्या मनात एक पॉझिटिव्ह शिफ्ट निर्माण व्हायला लागतो. आता तुम्ही म्हणालात की त्या पॉइंट्सना एनर्जी दिली जाते, पण मग ही एनर्जी कुठली असते आणि यासाठी काही वेगळं यंत्र वगैरे वापरलं जातं का? नाही, इथे कुठलीही साधनं, यंत्र असं काहीही वापरत नाहीत. बर. प्रॅक्टिशनर बोटांनी हलका स्पर्श करून ही एनर्जी प्रवाहित करतो. आणि ही एनर्जी कुठली तर ही वैश्विक व्हाईट एनर्जी असते, जी जगातील सर्व जीवमात्रांसाठी 24/7 उपलब्ध असते. बरं, मग मॅडम मला सांगा, तुम्ही मगाशी बोललात की ही उपचार पद्धती तुम्हाला खूप प्रभावी वाटली. ती जास्ती प्रभावी का वाटली त्याबद्दल पण थोडंसं सांगा. एक तर ही टच थेरपी आहे, म्हणजे स्पर्शाद्वारे उपचार केले जातात, त्यामुळे ती प्रत्यक्ष केली जाते. ज्याला हे उपचार करून घ्यायचे असतात ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही मोडॅलिटीजमध्ये एनर्जी घ्यायला आपली मानसिक तयारी आणि संमती असायला लागते. नक्कीच. इथे आपली तयारी असो वा नसो आपल्याला फरक पडतोच. शिवाय काही मोडॅलिटी ह्या विशिष्ट बाबींवर जास्त परिणामकारक ठरतात असं मला वाटतं. पण ॲक्सेस बार्स थेरपी ही अशी मोडॅलिटी आहे जी तुमच्या प्रत्येक प्रश्नावर काम करते, मग ते शारीरिक असोत वा मानसिक. अरे वा. मी आधी म्हटलं त्याप्रमाणे मला जे 2 त्रास होते त्यातला अर्धशिशीचा त्रास 2-3 सेशन्स घेतल्यावर पूर्ण बंद झाला. क्या बात है. मला सेशन्स घेऊन आता 2 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय, पण आजपर्यंत मला एकदाही त्रास तो नंतर झाला नाही. सर्दीचा त्रास पण कालांतराने हळूहळू का होईना पण कमी झाला
आणि तुला एक सांगू गंमत, हां. सर्दीमुळे करोनाच्या आधीपासून कितीतरी काळ मला वासच येत नव्हते. अरे बापरे. पण आता ते वासही हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे मला असं वाटतंय की या उपचार पद्धतीमुळे तुमचा जो सगळा आजार होता त्याचा पूर्णपणे निचरा झाला असं म्हणायला हरकत नाही. हो. बरं, मग जसं या ॲक्सेस बार्समुळे जशी तुमची डोकेदुखी दूर झाली तशीच इतर काही शारीरिक दुखणी असतील तर ती पण बरी होतात का? शारीरिक दुखणी ॲक्सेस बार्समुळे बरी होतात हे म्हणणं जरा धाडसाचं ठरेल. हं. मी आधी म्हटलं तसं कोणतीही एनर्जी हिलिंग मोडॅलिटी ही वैद्यकीय उपचारांना पर्याय नसते. मला असं वाटतं की आपण जेव्हा एनर्जी हिलिंग करून घेतो ना, त्यावेळेस दुखण्यामुळे आपल्या मनावर जो ताण आलेला असतो तो कमी होतो हं. आणि दुखण्याची भीती नाहीशी होते. त्यामुळे होतं काय की आपलं मन जास्त सकारात्मक होतं, ते औषधांना जास्त प्रमाणात एक्सेप्ट करायला लागतं. हं. आपल्या शरीराकडे स्वतःला बरं करण्याची क्षमता असतेच. त्यांना जेव्हा औषधांची जोड मिळते आणि मनाचीही ताकद मिळते की मग जे उद्या घडणार असतं ना, ते आजच घडून जातं. खूपच छान. पण मग या व्यतिरिक्त ॲक्सेस बार्सचे कोणते फायदे आहेत जे तुम्हाला आढळून आलेत? ॲक्सेस बार्सचे फायदे सांगायचे म्हटलं, मला जे आढळून आलेत ते, हं. तर आपल्याला हा वेळच पुरणार नाही. पण तरी त्यातल्या त्यात सांगायचे झाले तर मला शारीरिक दुखण्यांसाठी जे फायदे झाले ते तर मी सांगितलेच. हां. त्याखेरीज मानसिक पातळीवर काय फायदा झाला ना ते सांगते. मला ना पूर्वी आलेल्या काही अनुभवांमुळे काही विशिष्ट गोष्टींबद्दल प्रचंड भीती होती. बर. ती गोष्ट घडली की मला अस्वस्थच व्हायला लागायचं. मनात नाही नाही त्या कल्पना यायच्या. म्हणजे आपण म्हणतो ना, मन चिंतिते वैरीनं चिंती, किंवा हं, हं. गदिमांच्या एका गाण्यातली एक ओळ आहे ती मला आठवते नेहमी, की प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट. हं. प्रत्यक्ष काय घडतं त्याच्यापेक्षा आपण जी मनातनं चित्र रंगवतो त्या गोष्टीबद्दलची ती जास्त भयंकर असतात. बरोबर. मग त्या भीतीने कामात लक्ष लागायचं नाही, धडधडायला लागायचं, घाम फुटायचा, अख्खा दिवस खराब जायचा. अरे बापरे. गंमत म्हणजे मी जेव्हा सेशन्स घ्यायला गेले ना, तेव्हा मी हे सांगितलंच नव्हतं. हं. माझ्या मनात फक्त माझे शारीरिक त्रास बरे व्हायला हवेत एवढंच होतं. काही दिवसांनी मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती गोष्ट घडली. हं. पण आश्चर्य म्हणजे ती घडली आहे हेच माझ्या ध्यानात आलं नाही. अरे वा. आणि संध्याकाळी मग दुसऱ्या कोणीतरी मला आठवण करून दिली की आज तुला भीती कशी वाटली नाही हे झालं तरी. हं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज या गोष्टीमुळे मला काही फरकच पडलेला नाही, किंबहुना ही गोष्ट झालीये हेच मुळात माझ्या लक्षात आलेलं नाही. हं. त्या दिवशी तर नाहीच आलं, आताही मला त्याचा काही फरक पडत नाही. म्हणजे मॅडम, आपण एखाद्या गोष्टीचा जेव्हा फोबिया घेतो तो फोबिया सुद्धा दूर व्हायला या पद्धतीचा उपयोग होतोय. हो, 100%. पण मग औषधांसारखे याचे काही साईड इफेक्ट्स पण आहेत का? असतात ना, नक्कीच असतात. सांगू? हो, सांगा ना. म्हणजे गमतीत जरी मी साईड इफेक्ट म्हणत असले तरी खरं तर हे याचे फायदे आहेत. अरे वा, मग आम्हाला पण जाणून घ्यायला आवडतील हे फायदे. तर पहिला साईड इफेक्ट म्हणजे अवेअरनेस, सजगता. आपण कसे जगतो आहोत, आपल्या जगण्याची क्वालिटी काय आहे, आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे, याबद्दलची सजगता आल्यामुळे आपण आपल्या रिॲलिटीशी, स्वतःशी आणि इतरांशीही जास्त चांगल्या प्रकाराने कनेक्ट होतो. नक्कीच. दुसरा साईड इफेक्ट सांगायचा तर आपण स्वतःला जे काही बांधून ठेवलेलं असतं ना, म्हणजे आपल्या काही समजुती असतात की मी हे करू शकते, मी हे करू शकत नाही, हे असं कसं मी करणार, आमच्या घरातली लोक असं काय म्हणतील किंवा समाज काय म्हणेल, ह्या सगळ्या समजुतींमध्ये आपण आपली क्षमताच वापरत नसतो. हं. हे जे काही लिमिटिंग बिलीफ्स असतात ते विचारांचे असतात, भावनांचे असतात. ही जी बंधनं असतात ती आपण दूर करायला शिकतो. तिसरा साईड इफेक्ट म्हणजे आपले नातेसंबंध सुधारतात. आपले अनावश्यक विचार, समजुती आणि पूर्वग्रह निघून गेल्याने आपण स्वच्छ नजरेने समोरच्याकडे बघू शकतो. हं. रिॲक्शन टू रिस्पॉन्स म्हणजे विचार न करता प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी आपण विचारपूर्वक प्रतिसाद द्यायला लागतो. हे फार महत्वाचे आहे. मग नातेसंबंध सुधारले की आपला स्ट्रेस कमी होतो, स्ट्रेस कमी झाला की आरोग्य सुधारतं, आरोग्य सुधारलं की आपल्या व्यवसायात जास्त चांगली कामगिरी करता येते. हे एक वर्तुळ आहे, लूप. इंग्रजीमध्ये ज्याला आपण रिपल इफेक्ट म्हणतो ना, तसं. म्हणजे आपण नाही का तळ्यात ती भाकरी टाकतात आणि मग त्याच्यातनं एक तरंग निर्माण होतो, मग दुसरा होतो, असे ते दूरपर्यंत पसरत जातात. तसं
चौथा साईड इफेक्ट म्हणजे आत्मविश्वास. आपल्याला हवं तसं आयुष्य आपण घडवू शकतो ह्याबद्दलचा आत्मविश्वास. हं, एनर्जी हिलिंग तुमच्यासाठी निर्णय नक्कीच घेत नाही, पण त्यामुळे तुमच्या पुढे शक्यता आणि संभाव्य परिस्थितींचा एक मोठा पट उलगडला जातो. पुढे योग्य निर्णय घेणं हे कायमच तुमच्या हातात असतं. हो ना. आणि मला स्वतःला ह्यात खूप भावलेली आणखी एक गोष्ट सांगते. हां, ती म्हणजे ह्या थेरपीमध्ये मला काहीच करायचं नव्हतं. ना औषध घ्यायचं होतं, ना व्यायाम करायचे होते, काहीही नाही. जे काही करायचं होतं ते प्रॅक्टिशनर करणार होता. हं, ह्याच्यातून मन शांत होऊन जातं, रिलॅक्स होतं. हं, बाकी म्हणशील तर झोप छान लागते, शांत लागते, विचारांचे डोक्यातले जंजाळ कमी होतात, हं. चिडचिड कमी होते, स्ट्रेस कमी झाल्याने आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात, आयुष्यातले अडथळे बाजूला होऊन आपल्याला वेगवेगळे मार्ग सापडायला मदत होते. असे असंख्य साईड इफेक्ट्स मी तुला ह्याच्यावर सांगू शकते. मॅडम, मला असं वाटतंय की हे साईड इफेक्ट्स म्हणण्यापेक्षा फायदे म्हणेन मी. म्हणजे फारच छान साईड इफेक्ट्स आहेत हे. पण मला आता सांगा की ॲक्सेस बार्स थेरपी कोणी घ्यायची आणि कोणी घ्यायची नाही? खरं सांगू का, अगदी कोणीही हे उपचार करून घेऊ शकतात. हां, ही एक अतिशय सौम्य, ज्याला नॉन इव्हेझिव्ह म्हणतात, अशी उपचार पद्धती आहे. हं, त्यामुळे लहान मुलांपासून ते अगदी अतिवृद्ध लोकांपर्यंत कुणालाही ही घेता येते. हं. परत ह्याच्यात काही औषधं वगैरे नसतात, त्याचे साईड इफेक्ट्स नाहीत, त्याच्यामुळे काही असलेली औषधोपचार पद्धती बंद करायची नाहीत. त्यामुळे रुग्णांनी जरी घेतली आपल्या वैद्यकीय जे काही उपचार चालू असतील त्याच्या जोडीला, तर त्यांनाही त्याचा फायदा होतो. औषधं वगैरे नसल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी सुद्धा ही अतिशय सुरक्षित पद्धत आहे. हं, आणि लहान मुलांसाठी म्हणशील ना, तर ही अतिशय फायदेशीर ठरते. त्याचं कारण म्हणजे आजकाल मुलांना स्क्रीन ॲडिक्शन आहे. हो. त्याच्यामुळे चिडचिडेपणा वाढतो, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता त्यांना करता येत नाही. ह्याबद्दलच्या पुष्कळ तक्रारी एक शिक्षक म्हणून सुद्धा माझ्याकडे येत असतात. पण मुलांचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी, एकाग्रता वाढण्यासाठी ही पद्धत फार मदत करते. त्यांची वा. चिडचिड कमी होते. थोडक्यात सांगायचं ना, तर त्यांना एनर्जी मॅनेजमेंट जमायला लागतं. हे फार महत्त्वाचं आहे. पण म्हणजे मला काही त्रास होत असेल तरच मी एनर्जी हिलिंग करावं असं आहे का? तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही एनर्जी हिलिंग करावंच, अर्थातच. हं. पण त्रास होत नसेल तरीही करायला हरकत नाही. अरे वा. म्हणजे बघ, आपण आजारी पडलो की औषध घेतो, हां, पण आजारी नसतो तेव्हा आजारी पडू नये याची काळजी घेतो की नाही? हो ना. आपण म्हणतो ना, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. आत्ता जरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण आत्ता आहे त्यापेक्षा जर माझं आयुष्य मला अधिक चांगलं, अधिक क्वालिटेटिव्ह करता आलं तर काय हरकत आहे? तिथे ॲक्सेस बार्स आपल्याला मदत करतात. खूपच छान. पण मग ही ॲक्सेस बार्स थेरपी नक्की कशी करतात? म्हणजे मग याची काही रोज प्रॅक्टिस करायची असते की कसं असतं? आणि मुख्य म्हणजे याची सवय लागते का? तुझ्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर नाही असं आहे. हं, त्याची रोज काहीही प्रॅक्टिस वगैरे करायची नसते. मी मगाशी म्हटलं ना, आपल्याला काहीच करायचं नसतं. जे काही करायचं ते प्रॅक्टिशनर करतो. हं, आता ह्याची सेशन्स असतात. एक सेशन साधारण 45 मिनिटं ते 1 तास इतकं चालतं. ठीक आहे. हं. 2 सेशन्समध्ये साधारण 8 ते 10 दिवसांचा वेळ ठेवलेला असतो. हं. आणि मुख्य म्हणजे ह्याची अजिबात सवय वगैरे लागत नाही. आपला प्रॉब्लेम संपला की आपल्याला हे बंद करता येतं. हं. मग आपल्याला जर गरज भासली जेव्हा केव्हा, आणि जर कधी काही कारणाने अस्वस्थ वाटलं तर आपण परत सेशन नक्कीच घेऊ शकतो. पण मग काही वेळेला असंही होऊ शकतं की 1-2 सेशन्समध्ये सुद्धा मला छान वाटतंय. तर त्यावेळेला काय करावं? तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण प्रत्येकाला त्याचे काय अनुभव येतील ते प्रत्येक जणच सांगू शकेल ना. बरोबर आहे. म्हणजे मग असं म्हणायला हरकत नाही की ॲक्सेस बार्समुळे आपल्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटतात. काही प्रश्न नक्कीच सुटतात. हां, पण आयुष्यातला एक प्रश्न सुटला तरी पुढचा समोर असतोच ना. त्यालाच तर आयुष्य म्हणतात. खरंय. ॲक्सेस बार्स तुमचे प्रश्न कधीच सोडवत नाहीत, पण त्या प्रश्नांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी, जाणीव किंवा ज्याला अवेअरनेस म्हणा, हं, ते देतात. हं. जेव्हा ते प्रॉब्लेम्स आपण आपल्यापेक्षा मोठे करतो, हं. म्हणजे ज्याला लार्जर देन लाईफ म्हणू, तेव्हा ते प्रॉब्लेम असतात. पण जेव्हा आपण प्रॉब्लेमपेक्षा मोठे होतो ना, तेव्हा मग ते प्रॉब्लेम उरतच नाहीत. खरंय, खरंय.
म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ॲक्सेस बार्स उपचार पद्धतीच्या मदतीने स्वतःसाठी सुखी माणसाचा सदरा मिळवणं प्रत्येकाला नक्कीच सोपं जाईल, नाही का? नक्कीच. आपण फक्त त्याच्यासाठी आपलं मन उघडलं पाहिजे. खरंय खरंय. मला वाटतं मॅडम आपल्या श्रोत्यांना बरीचशी माहिती या आपल्या मुलाखतीतनं मिळाली असेल. मॅडम आज तुम्ही इथे आलात आणि ॲक्सेस बार्स उपचार पद्धतीविषयी खूप छान माहिती दिली. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आपण जसे विचार करतो ना तसे आपण घडत असतो. तेव्हा तुमचे विचार बदला म्हणजे सकारात्मक बना आणि आपलं आयुष्य खूप छान प्रकारे घडवा. या पॉझिटिव्ह नोटसह आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.